महाराष्ट्रात शिक्षणासाठी एक नवीन बातमी समोर आली आहे। राज्यभरातील सुपर 50 उपक्रम राबवला जाणार असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे। चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू होणार असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुपर 50 उपक्रमात राज्यभर राबवण्याची घोषणा केली आहे। या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू होतील। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू होतील। तसेच चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं आहे। शिष्यवृत्ती संख्येत वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं देखील ते बोलले। जेईई, नीट यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला सुपर 50 हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली। शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन तसेच शालेय प्रशासकीय कामकाज या विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद भुसे बोलत होते। यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, SCERTचे संचालक राहुल रेखावर परक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्राणी भादुरी आदी उपस्थित होते। या परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, सक्षम उपसंचालक आदी सहभागी झाले होते। त्यानंतर ते बोलताना त्यांनी सांगितलं, भुसे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात सुपर 50च्या धर्तीवर इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येईल। त्याचप्रमाणे शालेय जीवनात खेळांना महत्त्व देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संबोधितच्या धर्तीवर शाळा सुरू करण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना कमी निधी उपलब्ध झाल्याने भौतिक सुविधा अपुऱ्या पडतात। शाळांमधील पायाभूत सुविधांना जास्त निधी मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शाळेची सीमा भिंत बांधण्यासाठी निधी मिळतो। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 5% निधी शिक्षण विभागावर खर्च करणे बंधनकारक राहील। स्थानिक उद्योगाच्या औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारीतून CSR शाळेच्या भौतिक विकासासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल। शाळेतील काही विशेष स्नेह संमेलनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितलं आहे। आता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती नेमकं काय? शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते। अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही। अशा वेळी राज्यातील शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना संख्येत वाढ करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग अशा संबंधित विभागांच्या समन्वयातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी याबाबत विचारनियम सुरू आहे। सध्या चालू असलेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी आणि 8वीसह इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा होईल। राज्यात पुढील शैक्षणिक वर्षात 2026 पूर्वीप्रमाणेच इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल असेही दादा भुसे यांनी सांगितलं आहे। गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण देण्यासाठी आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी चांगले काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना बक्षीस देण्यात येणार आहे। यामध्ये अनुक्रमाने पहिल्या 3 क्रमाने येणाऱ्या 5 कोटी, 3 कोटी आणि 2 कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येतील असे देखील दादा भुसे शालेय मंत्री यांनी सांगितलं आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुमचा मुलगा 4थीत किंवा 7वीत आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा। काही लेटेस्ट न्यूज आली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो, त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।